सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आतापर्यंत कोणी गणपतीला मुख्य मानलं, कोणी शंकराला, कोणी ब्रह्मदेवाला, कोणी विष्णूला, कोणी इंद्राला, कोणी अग्नीला, आणि अशा प्रकारचे वायू हे सगळे जे देव आहेत, देव स्वरूप आहे, ते सगळ्यांना निर्णय मानून त्यांचा इतिहास घडवला. आणि मग प्रत्येकजण नुसता एकेकाला चिकटून बसला. सत्य सृष्टीकडे जाण्याकरता मोठी अडचण निर्माण झाली. तर हे सगळं एकाच परमेश्वराची सगळी स्वरूप आहेत, आणि तो आहे वक्षवक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्वतोर्त्य दशांगुलम. या परमेश्वराला नमस्कार करून प्रत्येकाने आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे. कारण आकाशात पतितं तोयम यथागे सागरम सर्वदेवा नमस्कार केशव प्रत्येक. अनेक कोटीचे देव आहेत, यांना जर तुम्ही नमस्कार केला तर मुख्य जो परमेश्वर आहे केशव वक्षवक्षा भगवंत, त्याला जाऊन हे सगळं मिळतं. आणि मग तो आपला निर्णय करतो. म्हणजे आपली काय अडचण आहे, आपण समजा गणपतीला सांगितली, आपली काय अडचण आहे, आपण समजा आग्नारायण सांगितली, तर ह्या सगळ्यांचे प्रश्न मूळ मुख्य जो परमेश्वर आहे सहस्र शीर्षा पुरुषा, हा जो परमेश्वर आहे त्याच्याकडे जातात. आणि तिथून मग परत त्याची उत्तर ह्या देवांकडे येतात. मग हे देव आपले कार्य करतात. ही अशी एक फार मोठी साखळी आहे. ही साखळी जर तुम्हाला समजली तर तुम्हाला एक विशेष प्रकारचं ज्ञान होतं. आज आपलं प्रवचन आहे 89व, आणि आपला विषय जो आहे तो आहे गळा आणि मान. तर याच्याकरता आता ह्या सोमरसाचं काय रहस्य आहे ते आपण पाहू. जमदग्नी भार्गव ऋषी पौमान सोम देवता गाय चंदा षडदासुरा ओम येते अस्रो ब्रह्मिंदवहा तीरा पवित्रम आशवहा विश्वानि अविश्वो भगा. हे त्वरित परिपूर्ण कार्य करते, परिपूर्ण वेगवान तेजस्वी रस गाळणीतून खाली पडत आहे व सर्व प्रकारचे सौभाग्य देत आहे. आता हा जो रस आहे सोमरस, उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, नंतर तुम्हाला सांगतो साबुदाण्याची खीर, आमरस, हे सोमरसाचे जवळजवळ लाखो हजारो प्रकार आहेत. पण याच्यावर जो मुख्य सोमवल्ली म्हणून जे वृक्ष रस आहे त्याच्यामध्ये सोमवल्लीमध्ये ऊस येतो, नंतर सोमवल्लीमध्ये नारळ येतो, नंतर सोमवल्लीमध्ये पपई येते, सोमवल्लीमध्ये खजूर येते, सोमवल्लीमध्ये केळी येते. कारण यांना खोडं नाहीत. सगळ्या वेलींचा एकच वृक्ष बांधलेला झाड खोड होऊन त्याला पानाच्या किंवा वेलींच्या वर वृक्ष बनवून जो तयार झाला त्या वृक्षाला सोमवल्ली असं म्हणतात. तर सोमवल्ली आता नारळ समजा आंब्याचं खोड आहे, त्याला खोड आहे, कापल्यानंतर त्याच्या रेषा दिसतात. पण आपण जेव्हा नारळाचं खोड कापू तेव्हा त्याला संपूर्ण उभ्या रेषा, उभ्या वेली दिसणार, त्या सगळ्या वेलींचा जाळी दिसणार. ऊसाची तीच तार आहे म्हणून सोमवल्ली. ह्या सोमवल्लीपासून जो रस काढला जातो, पूर्वीच्या काळामध्ये सोमरस काढण्याकरता भलं मोठं एक दगडाचं उखळ तयार करायचं, जवळ 2 फुटाचं, 2-3 फुटाचं, आणि दगडाचाच एक मोठा मुसल तयार करायचा.
आणि त्याच्यामध्ये तुकडे तुकडे करून ऊसाचे काही फळांचे टाकून कुटायचे. कुटून झालं मग पूर्ण काही गाळण्या नव्हत्या तेव्हा. विज्ञान काळामध्ये लोकर आणायचे आणि ते लोकर मेंढरांची लोकर आणायची, चांगली स्वच्छ धुवायची, तिची अशी चाळण तयार करायची आणि त्याच्यामध्ये हा रस वाचायचा. म्हणजे परिपूर्ण शुद्ध होऊन खाली चाळणीपेक्षाही अतिशय सूक्ष्म वृत्तीने तो गाळला जातो म्हणजे. आणि तो हिरवट रंग जो आहे तो ऊसाचा आहे. याचा रंग हिरवट भुरकट म्हणजे तांबूस असं दाखवलं आहे. तर तांबूस ऊस आहे, भुरकट ऊस आहे, हिरवट रंग हा मूळ त्याचा सोमरसाचा रंग हिरवट आहे. ऊसाचा रस हिरवट आहे. आणि जे हिमालयातले सोमवल्ली तिचा रस हिरवा आहे. तर ती कडवट तिखट लागते त्याचा रस. आणि त्याच्यात दूध टाकलं तर त्याचा हिरवटपणा लवकर जात नाही, मध्यम राहतो. ऊसाच्या रसात हिरवटपणा टाकला तो चालतो. ऊसाच्या रसात बर्फ टाकला आणि हिमालयातला जो तुमचं सोमवल्ली त्याच्यात बर्फ टाकलं तर ऊसाच्या रसावर टाकलं बर्फ वरच्यावर तरंगतं, हळूहळू वितळतं. तर सोमवल्ली तिकडची हिमालयातले सोमवल्ली जर बर्फ टाकलं तर जर समजा ते 1 इंच असेल तर अर्धा इंच लगेच खाली जाणार. म्हणजे त्याची घनता ऊसापेक्षा कमी आहे. आणि त्या सोमरसामध्ये लोह, जस्त, तांबे असं काही धातू ना कमी आहेत. आणि आपल्या ऊसामध्ये लोह आहे, तांबे, जस्त, अजून बरेच घटक आहेत मॅग्नेशियम सारखे. तर त्यामुळे आपल्या जीवनाचं सुख शांती मिळते. औषधी गुणधर्मातून तयार होतो हा सोमरस आहे. आणि तो गाळणीतून गाळला जातो. त्याचा आहे की एकच सांगितलं त्याने, त्वरित कार्य करते, वेगवान तेजस्वी रस आहे, वेगवान कार्य करते. आता जर तुम्हाला कार्य करायचं असेल, तुम्हाला जर लिखाण करायचे, बोलायचे, चालायचे, झटपट कार्य होण्याकरता सोमरसाची होत नाही. सोमरस पिणारा जो मनुष्य आहे तो 2-3 मिनिटात 1 किलोमीटर पळवतो. आणि सोमरस न पिणारा जो माणूस आहे त्याला 10 ते 15 मिनिटं पळण्याकरता 1 किलोमीटर पण लागतात. म्हणजे त्याची गती मंद आहे, त्याचं चैतन्य कमी आहे. आणि सोमरसामुळं त्याची प्रगती होत नाही, फारशी होत नाही. सोमरस पिऊन त्याची प्रगती होते. असे कार्यकर्ते आहेत. आणि मग हे कार्य कुठं चालतं आपल्या शरीरामध्ये, सोमरसचा प्रभाव आपल्या शरीरात कुठं आहे. तर ज्याप्रमाणे आपल्या मान आणि गळा हे जे अवयव तयार झालेले आहेत, म्हणजे ओंकाराच्या कवचामध्ये हे अवयव तयार झालेले आहेत, ते पंक्ती, छंद आणि पंचम स्वर 40 ध्वनीमधून निर्माण झालेले आहेत. ज्याप्रमाणे आता ऊस वाढतो, ज्वारी वाढते, त्या 7 कांड्या पूर्ण झाली की पुढे त्याला गळा तयार होतो. मग कणसाचं ताट वर जातं आणि मग त्याला कणस येऊन खूप दाणे येतात. त्या जर असं ज्याप्रमाणे ऊसाचं ज्वारीचा गळा आहे, तो गळा जर समजा बारीक झाला तर त्याच्यातून वर जाणाऱ्या कणसाचा दांडा बारीक पडतो आणि त्या ताटाला वर कणस दाणे निमे दाणे भरतात, निमे भरतच नाहीत. तशा प्रकारचं आपलं सगळं शिरांचं जे केंद्रस्थान एकत्र गाठून टाकलेलं ते आपला गळ्यामध्ये आहे. इथले देवता इंद्र, सूर्य, अग्नी आहे. याचं जे तत्व आहे ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. आता आपण म्हणाला तर भगवान शंकराने सकाळी जे ज्ञान सांगितलं त्याचे वैशिष्ट्य सांगतो, कुठल्या ग्रंथात ते नाही. तर सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी जीभ आहे, पडजीभ आहे, स्वरयंत्र आहे, ते अतिशय नाजूक बनत चालतं. बसाड आवाज बारीक होतो, नाजूक होतो, तर तेज येतं. मंजूळ आवाज चालू होतो, कोकिळासारखा आवाज निघतो. तर हा सोमरस पिणारे जे अभ्यासक आहेत त्यांना त्यांच्याकडे जे जंतू येतात ते नष्ट होतात. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे काशी, गया, प्रयाग, किल्ले
चारोधाम यात्रा केली, सगळ्या ठिकाणी गेलो आपण, तरी आपले पाप काय पूर्वजन्माची नष्ट होत नाहीत. तर या ठिकाणी भगवान कृष्णाने सांगितलं, सामयोग माझी विभूती सामयोदास्मी, मी स्वतः साम्यद ही माझी विभूती आहे. या सामयोदामध्ये एक शब्द, एक श्लोक आहे, रुची आहे. रुच्या म्हणजे तेजस्वी तत्व. रुच्या म्हणजे काय? तेजस्वी शुद्ध तत्व जे सांगले तर ती रुच्या म्हणतात. रुच्या म्हणजे सत्य सांगणारं परिपूर्ण शुद्ध ज्ञान असणारी जी ओळ आहे त्याला रुच्या काव्य. तर ते सांगितलं, तुमच्या जन्म किती झाले, तुमच्या आईवडिलांचे जन्म किती झाले, नंतर तुमचे आजोबा पंजोबा जन्म किती झाले. समजा तुमचे जन्म समजा 10 लाख झाले असतील, तर आईचे 10 लाख, बापाचे 10 लाख 30 लाख झाले, आजोबा पंजोबा 20 लाख झाले, 50 लाख. म्हणजे 50 लाख वेळा तुमच्यावर हे संस्कार आलेले आहेत. DNA म्हणजे अनुवंशिक दोष. आणि हे दोष हटवायचे कसे? 50 लाख वेळा तुम्हाला काय आलं? संस्कार आले. आणि ते प्रत्येक आयुष्यामध्ये 3 वेळा शनी येतो. म्हणजे 50 गुणिले 3, 3 150, म्हणजे 1,50,00,000 वेळा तुम्हाला शनी महाराजांनी छळलेला आहे. त्याच्यापेक्षा दरवर्षी 8,000 ग्रह योग येतात. तेव्हा ग्रहांचे परिणाम तुमच्यावर किती झाले? 50 लाख तुमच्या जन्माचे संस्कार तुमचे आहेत गुणले 8,000. हे गणित करा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या शरीरावरती पूर्वजन्माचे ग्रहांचे किती दोष आपल्यावर आलेले आहेत. कारण ग्रहांचे 8,000 योग एका वर्षात होतात. म्हणजे 8,000 गुणिले 50 किती कोटी झाले याचा हिशोब करा आणि मग ठरवा की बा आपलं एवढा मोठा बोजा आहे. हा बोजा कुठल्याही जगातला देव संपू शकत. याच्याकरता ज्ञानेश्वरांनी सांगितलं की काय सांगितलं? साधूचे संगती तरुणोपाय. तर साधूच्या संगती तरुणोपाय सांगितलेला आहे. तर आपण सांगितलं बा हे साधू आहेत, त्याच्या संगतीला गेलो पाहिजे. तर आपण आपलं शुद्धीकरण केलं पाहिजे. त्याच्याकरता आपलं हे सगळं तयार होईन. तर आपलं जे सोमरस पेल्यानंतर शरीरामधले सगळे दोष नष्ट होतात. तुमचे पूर्वजन्मातले 50 लाख गुणले 8,000 ग्रहांचा योग, नंतर या सगळ्या ग्रहांचे योग 8,000 दरवर्षी होतात. मग तुम्ही आता 8,000 गुणले 50 लाख कितीतरी कोटी जन्माची तुमची पाप तुमच्या शरीरात मुरून बसल्यात. त्याच वेळा जादूटोणा करणे, भानामती, नंतर तुमचं खाणं पिणं, कोणत्या कोळात काय काय खाल्लं, कसं खाल्लं, सगळे अनुवंशिक दोष शरीरामध्ये आलेले असतात आणि ते एक एक जागे होत जातात. हे हटवण्याकरता सोमरसाची गरज आहे. आणि सोमरस पेल्याशिवाय ही पाप, नंतर मांस भक्षक जंतू आता आला बॅक्टेरिया, तर तो नष्ट होतो आपल्या शरीरात, तो चिकटत नाही. सोमरस पेल्यानंतर म्हणजे फळं खाल्ल्यानंतर, उसारस पेल्यानंतर तो जो मांसाहारी बॅक्टेरिया आहे तो चिकटत. मांसाहारी डास. आता याच्यात आपण डास धरू की जे माणसं दारू पितात, नंतर मांसाहार करतात, त्यांच्या शरीरात आंबूस वास येतो. मग त्या आंबूस वासावर नेमकाच तो डास त्याला चावतो. त्याच्याकरता एक प्रयोग केला. एक मांसाहार करणारा कुत्रा एका बाजूला बांधून ठेवला आणि ती एक गाय, शाकाहारी असणारी गाय ठेवली, तिला खायला दिलं आणि त्या ठिकाणी हे जे डास आहेत मांसाहारी ते सोडून दिले. प्रयोगशाळेतलं शास्त्राने सोडले. मग ते जे डास आहेत ते कुत्र्याच्या अंगावर जाऊन झोंबले. गायला झोंबलेच नाही, कारण गाय शाकाहारी, कुत्रं मांसाहारी, म्हणून ते कुत्रं मेलंच. तर अशा दृष्टीने आता व्हायरस तयार व्हायला लागलात. काही ठिकाणी झालेत, त्याचे औषध संशोधन चालू आहे. पण या सगळ्या ज्या कुटाणातून वाचवायचं म्हणजे सोमरस पेलो की हे असले जे भयंकर डास आहेत ते आपल्याला चिकटू शकत नाहीत आणि त्याच्यापासून काय होऊ शकत नाही. आता एका डेंग्यू झाला
तो 6 महिने नीट होत नाही, पण तो सोमरस पित होता. डेंग्यू त्याला झाला, पण तो समाजाला निघूनच गेला झटपट. पुन्हा त्याला औषधं घ्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक हवेतून गुडघ्यातून डॉक्टर म्हणतो सोमरस झाला. हे झालं काय डेंग्यू, आणि दुसऱ्याची पालतो डेंग्यूचा नापत्ता. तर अशा दृष्टीने हा मोठा चमत्कार सोमरसामुळे होतो. सोमरस प्रत्येकाने रोज एक फळ खाल्लं पाहिजे, प्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं जीवन सुरक्षित होईल. आणि सोमरस पिल्यानंतर देव जे आहे त्यांचं आपलं शरीर संबंध जवळ येतो. देवांचं शरीर वज्र कवचमय आहे, त्याला पुरावा काय? भृगुर्षी ब्रह्मदेवा दारात गेले, प्रवेश नाही. शंकराचार्य प्रवेश नाही. तिथून गेले भगवान विष्णू दारात भगवान झोपले होते, त्यांच्या छातीवर जोरात लाथ मारली. भगवान विष्णू उठून बसले, म्हणले महाराज नमस्कार, तुमचं माझं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे, तुम्हाला फार पायाला त्रास झाला, मग पाय चोळले बसले. तर याचं कारण असं आहे की पृथ्वीवर असणारे जे देव आहेत फिरताना ते वायुरूप आहेत, ते खरं शरीर घेऊन पृथ्वी येतच नाहीत. आणि जे खरं शरीर आहे ते स्वर्गात तिथंच ठेवतात. म्हणजे सगळ्या देवांची शरीर स्वर्गामध्ये ब्रह्म वज्र कवचमय आहे, हे सिद्ध झालं. कसं की भगवान परमात्मा स्वतः म्हणले माझं शरीर ब्रह्मवज्र कवच आहे, आणि तुम्हाला त्याच्यामुळे त्रास झाला, पायाला लाथ लागली, तेव्हा छलांछन चिन्ह भगवंताने धारण केलं. आणि हे चिन्ह जे आहे नंदिकेश्वर देवाचं, हे चिन्ह धारण करून जर भगवान परमात्मा मानरूपात आला तर तो परमेश्वरी अवतार. उदाहरणार्थ राम कृष्ण यांच्या छातीवर चिन्ह, दत्त महाराज. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या हिंदू धर्माचा जे मुद्रा आहे किंवा पूर्ण शिक्का आहे, तो देव प्रत्यक्ष अशा रूपाने पृथ्वी अवतीर्ण होतो. आणि तो अवतीर्ण झाल्यानंतर प्रकाश पडतो सूर्यासारखा. आणि मग आता देव कुठेतरी प्रगट झाला असेल, त्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हा त्याचा प्रभाव आहे. याप्रमाणे हा देव जो भगवंत आहे तो पृथ्वीवर कुठेतरी आला असेल, त्याचा 2-3 शोध घ्यावा आणि त्याच्याप्रमाणे आपला कार्य करून घ्यावे. कारण तुम्हाला जर मूळ ठिकाणी जायचं असेल तर राम कृष्ण दत्त यांची भक्ती करावं लागेल. भगवान शंकर हे जे आहेत, हे विश्वरूप जे आहे विराट, याच्यामध्ये शंकर आहे, भगवान आहे, गणपती आहे, शंकर, हे सगळ्या देवांचा म्हणजे एकच देव आहे, तो म्हणजे सहस्र शीर्षा पुरुषा हा परमेश्वर आहे. आणि तो पाहायचा तुम्हाला असेल तर फळ खा, दूध प्या, सोमरस करा. 12 वर्ष 24 वर्ष 36-48 वर्ष त्याची परिणाम आहे. तर तुम्ही जितका अभ्यास करता तितकं तुम्ही देवाजवळ जाता, आणि मग तुम्हाला पण खरोखर साक्षात्कार होईल. जे नास्तिक आहेत त्यांनी मुद्दाम साधना करावी, म्हणजे भगवंत परमात्माचं दर्शन होईल. होतच निर्गुण आणि सगुण दोन्ही दर्शन होतात. या ठिकाणी आपण आता आपलं जे शरीर आहे ओंकार स्वरूपाचं, म्हणजे आता आपण 3-4 म्हणजे किती 7 6 आणि 5 व्होल्टच्या जोर आलेलो आहोत. पंक्ती छंद आणि पंचम स्वर जो आहे व्होल्टेज नंबर 5 आपल्या हृदयात, याच्याकरता आलो. या ठिकाणी जे आपलं या ठिकाणी घसा आहे, या घशामध्ये घाटी किंवा घंटा किंवा स्वर यंत्राचं पावन मानलं जातं. घशाची गाठी आहे, गाठी म्हणतात त्याला, किंवा घंटा म्हणतात, किंवा कंठ म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून स्वरयंत्र जे आहे त्या स्वरयंत्राचा परिणाम आपल्या शरीरात कसा होतो याच्याबद्दल एक रहस्यमय कथा भगवान शंकराने आज सकाळी सांगितली. की बा आतापर्यंत जे आपण मंत्र म्हणतो ते मंत्र पॉझिटिव्ह का निगेटिव्ह याचं कुठल्या ग्रंथावर वर्णन आहे का? हे बघा, तो ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता त्याचं हे मंत्राचा प्रभाव सांगा. आता आपण हा मंत्र म्हणलोय, मग हा मंत्राचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये कसा तयार होणार? कारण आपण जिभेने मंत्र म्हणणार आहे, परत जिभेवर सरस्वती यांची मंत्र म्हणायला लावते, ती आपल्याला ज्ञान देते. पण हे कशा स्वरूपाचं ज्ञान देते, कसं देते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह स्तब्ध, हा प्रकार आपल्याला कोणी जगात ग्रंथात लिहिलेला नाही. तो भगवान शंकराने म्हटले
की आपण मंत्र म्हणताना आता बघा उजवीच्या डावीकडून उजवीकडे म्हणत यायचं ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम असा मंत्र जेव्हा आपण सतत म्हणू तेव्हा आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह अधिक शक्ती तयार होते. आणि जर समजा ही अधिक शक्ती आता ओम नमः शिवाय म्हणतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डावीकडून उजवीकडे जिभेचा मंत्र म्हणाला जिभे काय म्हणून बघा ओम नमः शिवाय म्हणजे डावीकडे जास्त जीभ स्पंदन पावते उजवीकडे ते स्पंदन पावत येत. आता हाच मंत्र आपण म्हणलो दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम उजवीकडून डावीकडे म्हणत आलोय हा निगेटिव्ह झाला. आता उजवीकडे म्हणताना जेवढा आनंद होतोय तेवढा डावीकडे जिभेचं म्हणताना कमकोतपणा आलंच का वाटतो. आणि मग या ठिकाणी हा मंत्र सिद्धी जी आपल्याला मिळायची ती मिळतच नाही. उदाहरणार्थ आपण गणपती सिद्धी मिळवणार गणेश सिद्धी गणक ऋषी गणपती देवता संधा षडदसरा असं म्हणलं मग ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असं उजवीकडे मंत्र म्हणून चाललो तर ते सिद्धी आपल्याकडे आलेले आहेत. ते आपल्याला प्रसन्न होतात आपल्या कृपादृष्टी करतात. आणि जर समजा आपण उजवीकडून डावीकडून म्हणलं ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असं मंत्र म्हणला तर तुम्हाला उणीव पण भासते मनामध्ये काहीतरी कमकोतपणा आला असं वाटतंय आणि त्यामुळे इथं रिद्धी सिद्धी प्रसन्न होण्याचा निघून जाते. कुठला मंत्र तुम्ही म्हणा कुठला भजन करा सांगत. आता मग पुढचं एकदा झालं की पुढं काय झालं आता ओम दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. कारण आपण जिभेमधून सरळ मंत्र म्हणलेलो आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी वेदना व्हायच्या त्या कमी होतात. आणि मुद्दा असा आहे की पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही असा मंत्र म्हणून आपला फायदा नाही तोटा पण नाही. त्यामुळं आपल्या शरीरातल्या ज्या शिरा आहे स्वरयंत्र आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काहीच होत नाही. आपल्या शरीराच्या ज्या शिरा आहेत 36,000 केंद्रबिंदूमध्ये आहेत ते सगळे असे जोडलेले आहेत या गंबाणीमधून स्वरयंत्रामधून. हे स्वरयंत्र जे आहे सत्वगुणी रजोगुणी तमगुणी अशा पद्धतीने ते प्रगट होतं. आता मग हे प्रगट झाल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान होतं म्हणजे आपण गातो. आता एका ठिकाणी मग लोक म्हणलेलं आम्ही शाळेत असताना म्हणले आज भजन कीर्तन भजन ऐकायला जायचं संगीत भजन. मग आम्ही संगीत भजन ऐकायला गेलो तिथं भजन चाललो होतो. तो माणूस भजन म्हणता म्हणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर गजेवरी ठेवनिया असा उजवीकडून डावीकडून म्हणायचा उजवीकडून तोंड फिरायचं असं डावीकडून म्हणायचा उजवीकडून तोंड फिरवायचं. त्याला म्हणलं आम्ही म्हणतो हा मनुष्य असं काय करतोय. मग आम्ही बऱ्याच निरीक्षण केलं तिथं. मग ते प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या पुढे उभे राहिले होते कीर्तन त्या गाणे ऐकण्याकरता सुंदर प्रत्यक्ष पांडुरंग उभे राहिले होते. अरे म्हणले तर पांडुरंग दिसला राव आपल्याला हे भजनामध्ये हे उजवीकडे मंत्र म्हणतोय भजन म्हणतोय म्हणून पांडुरंग प्रगट झाला. मग दुसरा ठिकाणी भजन चाललं म्हणजे तिथं जाऊ तिथं हाच अभंग होता म्हणत होता. ते माणूस म्हणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटावरी ठेवूया असा मंत्र म्हणताना तो पांडुरंग आम्हाला दिसत होता का तो त्याच्या पुढे दिसला पण तो हळूहळू हळूहळू निघून गेला थांबलाच नाही. कारण तो निगेटिव्ह मंत्र निगेटिव्ह भजन झालं. हे निगेटिव्ह भजनमध्ये तो पांडुरंग निघून गेला. मग तिसरं एक भजन चाललो तिथं गेलो म्हणलं आली ते भजन चालले राव तिथं तोच अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटावरी ठेवूया सरळ जीभ ठेवून तो मंत्र म्हणत होता. तिथं पांडुरंग दिसताना काय नुसता आवाज येत राहिला कॅशिड सारखा.
त्याला म्हणले राव भजनामध्ये वेगळं वेगळं परिस्थिती आहे बरं का. भगवान शंकर म्हणले ती गोष्ट खरी. मग आपण आता काय करू, ओम नमः शिवाय म्हणू. ओम नमः शिवाय डावीकडून म्हण ओम नमः शिवाय मंत्र मला सरळ शंकर भगवान प्रगट झाले आणि मग सुंदर स्वरूप दिसायला लागले. तर याचं कारण असं आहे की ज्या ठिकाण जे मंत्र आपण म्हणतो आतापर्यंत तुमच्या ग्रंथात कुठे लिहिलेलं नाही, कोणी तुम्हाला सांगितलेलं नाही. हे सगळी शास्त्र आहेत ना, ही कच्ची कच्ची आहेत. मला दाखवून द्या तुमच्या कुठे शास्त्रात असं लिहिलं का डावीकडून उजवीकडे मंत्र म्हणायचं का उजवीकडून डावीकडे काय होते, सरळ म्हणलं काय होते, कुठंच नाही. तर हे जे सोम साधना तशीच दिवसा डावा स्वर चालला पाहिजे, रात्री उजवा चालला पाहिजे, सूर्यातला दोन्ही स्वर समान चालले पाहिजेत, सोमरस पेरायला पाहिजे, तेव्हा आपलं भगवान दर्शन त्याची कृपा आपली सगळी आलेली कामं होतात. आणि सोम साधना जर तुम्ही दिवसा उजवा स्वर ठेवला, रात्री डावा ठेवला, तर तुमची सगळी साधनं ढासून पडणार, होतच नाहीत. आणि दोन्ही स्वर जर तुम्ही समान ठेवले तर हा यस नाही, यस नाही, नो बी नाही, हा नाही, नाही. तर अशा दृष्टीने सोम साधना सुद्धा, ओम साधना सुद्धा, योग साधना अशा प्रकारचे याच्यामध्ये गुह्य सांगितलेले. थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता हे 5 नंबरचं व्होल्टेज आहे. याच्यामध्ये ओम ओम ईम ओम ओम रोम 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 एम आय ओम आम आहा हे स्वर आहेत. 16 स्वर घशामध्ये. आणि 16 स्वर जे आहेत ते गाताना क क मध्ये मिळतात, तो क झाला. कम झालं, कंपन सुरू झालं. आणि कंपन जिभेमध्ये कसं तयार होतं हे तुम्ही जर सोमरस पिऊन तुमची जर लय पातळ जीभ असेल तर तुम्हाला इथं पूर्णपणे संवेदना ज्ञान होणार. तुमची जर जीभ जर कोणी म्हणजे पितृयान मार्गाची असेल तर तुम्हाला थोडं थोडं ज्ञान होईल. आणि ती जीभ जर तुमची भूतियान मार्गाची तयार झाली असेल वाकडं तिकडे खाऊन, तर तिथं तुम्हाला संवेदना होतच नाहीत आणि होणार पण नाही. तुमचं आहे ते क्वचित. पण देवान मार्गाची जी माणसं आहेत फळं खाऊन दूध पिऊन साधना करणारी, त्यांना याचं पूर्ण ज्ञान त्यांच्या जिभेवर संवेदना होतात आणि त्याचं ज्ञान त्यांना होत. आणि सोमरस पेल्यानंतर आपली जी जीभ आहे ती जीभ जी आहे पडजीभ, नंतर आपली स्वतःची जीभ, नंतर स्वर यंत्रातली जीभ, लहरी जीभ आहे ती दिसत नाही, पण त्या ठिकाणी ते स्वर निर्माण करते अदृश्य स्वरूपामध्ये. त्या अदृश्य जीभ आहे. म्हणजे माणसाला 3 जिभा असतात. आपण जे बोलतो ते अदृश्य जीभ आहे. आणि ती अदृश्य जीभ पडजीभ आणि आपल्या जिभेवर परिणाम करून आपला ध्वनी बोलतो, ते स्वरस्वती अदृश्य जिभेमध्ये असते. आणि म्हणून आपल्याला ते गाणं सुंदर सुंदर ज्ञानोबा अभंग म्हणतो. तर त्याप्रमाणे त्याचं ज्ञान प्राप्त होतं. तर आपण मंत्र म्हणताना जर समजा आपण गायत्री म्हणत असलो, विश्वामित्र ऋषी गायत्री देवता सविता देवता गाय छंदा षडदा स्वरा ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं डावीकडून उजवीकडे म्हणत जायचं. म्हणजे या गायत्री मंत्रात जेवढ्या सिद्धी आहेत आपल्या गुरुदेव महात्म्यामध्ये आपण जवळजवळ 18 अध्याय गायत्री मंत्राचे पद्धतशीर दिलेले आहेत. 14-12 अध्याय महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा दोन्ही तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्या सांगितल्या फळप्राप्ती होते. आता आपल्याला देव प्रसन्न करून घ्यायचा आहे, पण आपलं स्वर जे आहेत ते चुकीचे आहेत. आपण ओम नमस्ते गणपती, ओम गणपती मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं डावीकडे उजवीकडे श्री गणेशाय नमः. गणपती लगेच प्रगट झाले, बघा आता बोलायला लागले. मग आपण डावीकडे चाललो श्री गणेशाय नमः, तर आपल्या पुढे गणपती असून तो निघून जातो. आणि आपण जेव्हा श्री गणेशाय सरळ जी ठेव म्हणलो तर आपल्याला
तर आपल्याला तो गणपती दिसत नाही किंवा रिद्धिसिद्धी प्रसन्न होत नाहीत. आता आपण भजन म्हणतात, सा रे ग म प ध नि सा. ही जी सारी ग म प ध नि सा आहे, म्हणजे हे सात स्वर आहेत, ते 7 छंद आणि स्वर आहेत. गाचे छंद, षडजा स्वर, सा री वृषभ स्वर, वृष्णिक छंद वृषभ स्वरा, सा रे ग, ग सा री ग म्हणजे गांधार स्वरा, ग मांधन स्वरा, सा रे ग म, प पंक्तीच्या पंचम स्वरा, ग म, सा रे ग म ध, सा रे ग म ध, देवस्वरा, निशा स्वरा. बघा, सारी गम पद नि सारा, हे 7 स्वर आपल्या जिभेवर आहेत. आणि ते स्वरयंत्र जे आहे कंठ, या ठिकाणी अदृश्य स्वरयंत्र आहे. या अदृश्य स्वरयंत्रामध्ये आपल्या शरीरातल्या जेवढ्या नसा आहेत, जेवढे हे आहेत, संवेदना आहेत, वाहिनी आहेत, त्या वाहिनी सगळ्या अदृश्य दृश्य वाहिनी अदृश्य स्वराला जोडलेले आहेत, अदृश्य स्वरयंत्राला जोडलेले आहेत. त्या सगळ्या संवेदना सगळ्या शरीरात होतात. तर याप्रमाणे हे सगळं चालू असतं. तेव्हा आपला मंत्र आपण कसा जपायचा, तर आपले जे सगळे म्हणणारे आहेत त्या नीट डावीकडून उजवीकडे मंत्र म्हणत जायचा. मग तुम्हाला सर्वसाधारणपणे 1, 2, 3 दिवसामध्ये अनुभव यायला लागेल. जर तुम्ही उजवीकडून डावीकडे म्हणला तर तुमचे सगळे अनुभव 0 झाले. नंतर जर समजा तुम्ही सरळ म्हणला तर तुम्हाला मंत्र शुद्ध आहे आणि फायदा होणार नाही, फक्त मनाला समाधान. आता लक्ष्मी मंत्र म्हणलं, लक्ष्मीचा मंत्र पैसा पाहिजे तुम्हाला, मग लक्ष्मीचा मंत्र म्हणला. मग काय म्हणलं, हो महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. बघा, लक्ष्मी आली. एवढं एक मंत्र म्हणतात, ते लक्ष्मीची बाजूला म्हणता आली. आणि जेव्हा आपण म्हणू ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, हा मंत्र उचलून टाकलं म्हणता, लक्ष्मी निघून गेली. पुन्हा आपण म्हणलो ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, उजवीकडे म्हणलो पैसा मंत्र, लक्ष्मी उजवीकडे आलेली आहे, दिसते आहे, आशीर्वाद देते आहे. आणि आपण हा मंत्र जपल्यानंतर आपल्याला पैसा, धन, दौलत, इस्टेट, ऐश्वर्य, नंतर राजगादी, मग सुख प्राप्त होतात. जर सरळ जिभेने तुम्ही लक्ष्मी मंत्र म्हणला, हे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, येतही नाही, जात नाही, हलतही नाही. कारण जिभेवरच्या ज्या संवेदना आहेत, सा रे ग म प ध नि स्वर, ते 7 स्वर छंद आहेत, ते संवेदना देवीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तेव्हा ती देवता आपला प्रसन्न होते. हे सगळं करण्याकरता तुम्हाला भगवान शंकराचा जो निरोप आहे तो आता मी तुम्हाला याच्यात सांगितला. आणि जे 5 स्वर आहे, आता याच्यावर तपासणी करायची आपल्याला. आपण म्हणतो ते खरं खोटं ECG काढायचा, त्यात 5 नंबरचा व्होल्टेज तपासायचा. तो जर 10 mm आता असेल, 6 mm ते 10 mm, तर आपल्या शरीरामधले जे संवेदना स्वर आहेत, रक्तपुरवठा आहे, शरीरातलं खालून येणारं रक्त वर जाते, वरून खाली जाते, हे सगळं 100% बरोबर आहे, म्हणजे काही धोका नाही. पण जर समजा 5 mm तुमचं आलं, 6 नंबर व्होल्टेज तुमचा 5 आला, तर तुम्ही जे मंत्र म्हणताय तो फक्त 50% फलरूप आहे, 100% नाही. आणि तो आधी कोणी जर आला तर तुमचं काय वेळा बरं, काय वेळा वाईट, आली गेली मग चंचल, मग तुम्हाला स्थिर मन नाही राहत. मनाचं तुमचं जे विचारसरणी, मग गाणे गाय ते संपलं. आणि निगेटिव्ह आलं तर सगळं संपलं. मग हे सगळं होऊ नये म्हणून स्वमरस प्यायला पाहिजे. स्वमरस प्याल्यानंतर तुम्हाला, कारण का तर वेदाचं जे काय मंडळ आहे, तत्वज्ञान आहे, ती भगवान दत्ताजवळ 4 कुत्रे आहेत, ते 4 वेद, ऋग्वेद, अथर्ववेद. याच्यातले जे वेदमंत्र आहेत त्यांचे जे ऋचा आहे, ऋचा म्हणजे तेजस्वी सत्य सांगणारे, अनुभव आणणारे, ते
रुचा म्हणजे अनुभव आणून देणारी गोष्ट. त्या अनुभव आणून देणारी गोष्ट, तर ती गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणात आणायची म्हणजे आपण मंत्र जिभेच्या डावीकडून सुरू करून उजवीकडे म्हणायचा रोज. तुमच्या सगळ्या अडचणी एक 5-7 दिवसात कमी होतील आणि तुमच्या सगळ्या जीवनातले पुन्हा सुटतील, धोका नाही. आता हे व्होल्टेज आपण तपासून पाहू म्हणजे आपलं आणखीन कळलं की बा खरं खोटं काय आहे. आपण जरी म्हणत असतो आपलं काय चुकतंय का. आता काय लोक तांबळ खातात का खातात त्याच्या जिभेवर परिणाम होतो, तरी भजन म्हणतात तरी ते भजन व्यवस्थित होत नाही, कारण ते परमेश्वर त्या लहरी जातच नाहीत. भजन कीर्तन जागरण गोंधळ हे करणारी मंडळी जी आहे ती निर्व्यसनी पाहिजे. ती निर्व्यसनी असल्याशिवाय आणि सोमरस पिणारी फळं खाणारी असली पाहिजे. तेव्हा त्यांच्याकडून जो काही भजन कीर्तन जागरण गोंधळ असेल तो परिपूर्ण आपला फलद्रूप होतो, सुखशांती मिळते. याचं कारण असं आहे, सा रे ग म प ध नि सा, हे 7 स्वर आहेत. आणि हे 7 स्वर आपल्या जिभेच्या शेंड्यावर आहेत. कंठामध्ये जे अदृश्य स्वरयंत्र आहे ते पडजिभा ह्या जिभेवर आदळून तिचं ज्ञान प्रकाश होतं. रोहिणी रक्त शुद्ध रक्तवाहिनी आपला डाव्या पायाच्या अंगठ्यातून निघून छातीपासून घशात येऊन मेंदूपर्यंत जाते. तिथे दुसरी रोहिणी नीला अशुद्ध रक्त तयार होऊन खाली आणते आणि तिचं शुद्धीकरण कोण करतं? सोमरस करतो. अशुद्ध रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम सोमरस करतो, बाकीचं कोणालाही करता येत नाही. इतकं अवघड आहे. म्हणजे पूर्वीपार हे वेदामध्ये जे सत्य सांगितलंय त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळं आपल्याला सुखशांती समाधान मिळणार, दैविक भौतिक आध्यात्मिक प्रगती होणार. ज्या वेळेस 5 नंबरचा व्होल्टेज 6 mm ते 10 mm असेल त्यावर तुम्हाला आध्यात्मिक भजन कीर्तन हे आवडायला लागेल. तो जर 6-5 mm आला तर तुम्हाला दैविक भजन आवडायला मिळेल. आणि जर 3 किंवा 2 mm जर तुमचा 6 नंबरचा व्होल्टेज असेल तर तुम्हाला लावण्या गोंधळ तमाशा याच्यातली गाणी आवडणार, भजन कीर्तन आवडणार नाही. याचं कारण आहे की जेव्हा आपण तमाशा पाहतो तेव्हा आपला व्होल्टेज जो 6 नंबरचा असतो तो कमकवत होता, तो कमी खाली खाली येत जातो. आणि मग आपल्याला 3 ते 4 2 3 किंवा 4 दरम्यान आपला व्होल्टेज राहतो. 5 नंबरचा 4 नंबरचा 5 नंबरचा व्होल्टेज राहतो. मग ते पंचम स्वर खाली येतो. त्यामुळं आपल्याला तमाशा लावणी याच्यात गोडी वाटते. तर बरेच लोकांचे आम्ही व्होल्टेज तपासतो. म्हणा गाणं म्हणा, तो भजन म्हणला एक जण माझ्यासमोर, त्याला म्हणतो व्होल्टेज कोणता? 6 नंबर, 6 ते 10 mm आहे. तू म्हण. त्याने पितराचं गाणं म्हणून दाखवलं, पितर कसे असतात काय. मग त्याचा नंबर व्होल्टेज नंबर 5 मध्ये आला. तिसरा होता त्याने एक लावणी म्हणून दाखवलं, त्याचा व्होल्टेज तपासला, तो भरला 3. म्हणजे याचा अर्थ असा आहे 3-4 पर्यंत होता. त्याचं कारण असं आहे की आपले व्होल्टेज कुठलं का ऐकतो त्यामुळे कमी होतात, कोणतं भजन केलं कसं होतं याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवान शंकरांचे आज नवीन ज्ञान सांगितलं आपल्याला, त्याचा प्रकारे आधार करा असं भगवान शंकराचा निरोप त्याच्या कार्यक्रमात मी आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या ज्या वेळेला देव काय सूचना देतील किंवा समक्ष भेटतील का त्यांच्या सूचना येतील आकाशवाणीमधून किंवा समक्ष, त्याप्रमाणे हे सुधारणा आपण करायची. तेव्हा आपला धर्म सुधरण किंवा सुधारणार नाही. त्याच्याकरता आपण हे ज्ञान मिळवलं पाहिजे, कळलं पाहिजे. तर हा सोमरस जो आहे म्हणजे नेमकं काय आहे? हा सोमरस आपल्या शरीरात काय करतो? तर तुमच्या अनंत जन्माची जी पाप आहेत ती सगळी नष्ट करतो. हा सोमरस काय करतो? बुद्धी वाढवतो, उत्साह वाढवतो, युद्धामध्ये जय मिळवून देतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. युद्धामध्ये जय मिळवायचा असेल तर सोमरस पाहिजे. दारू पिऊन युद्ध करण्यापेक्षा सोमरस पाजून जर युद्धावर सैन्य गेलं
तर ते मरणार नाही, मरत पण नाही, कारण शत्रूला सापडत नाही. आणि जे बाकीचं व्यसन करून धाडधाड गोळी फाडतात, ते फक्त गोळी झाडतात, पुढं काय होतं पाहतच नाही काय आलं ते. सोमरस प्यायला माणसाला पाठीमागचं पुढचं ज्ञान ऑटोमॅटिक होतं. मागं कोण आलं, पुढं कोण आलं, आजूबाजूला काय चाललं. सोमरस प्यायला ड्रायव्हर त्यांचे ॲक्शन होत नाहीत. परंतु जे काही दारू पित असतील किंवा व्यसने असतील, त्यांची गाडी सरळ कवा जात नाही. अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. जे जे चांगलं पाहिजे, दैवी संपत्ती तुम्हाला मिळवायची असेल, आता दैवी संपत्ती आपल्या शरीरात निर्माण करायची. बघा आता, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. डावीकडचा मंत्र उजवीकडं म्हणण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांची दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तर डावीकडून उजवीकडं म्हणता आला दैवी संपत्ती शरीरात तयार होते, म्हणजे देवगुण तयार होतो. देवाने सगळे गुणधर्म आपल्या शरीरात येतात. मग हाच श्लोक आपण म्हणणार आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती. डाव्या बाजूला गेलो म्हणजे आपल्या पुढे जी दैवी संपत्ती होती, संपूर्ण आसुरी संपत्ती तयार झाली. आसुरी संपत्ती तयार झाली. आणि आपण सरळ मंत्र म्हणलो, एकदंताय वक्रतुंडाय धीमहि ते पुरुषात आपला काही फायदा नाही. येणे नाही, जाणे नाही, घेणे नाही, फक्त आवाज. अशा दृष्टीने तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीमधली कल्केश्वरीमधली दैवी संपत्ती जी आहे ती अशा स्वरूपाची. दैवी गुणच देवस्थानच आपल्या शहरात 24 तास पाहिजे. तेव्हा डावीकडून सतत उजवा मंत्र म्हणत चला. 24 तास तुमच्याबरोबर लक्ष्मी राहील, पैसा राहील, धन राहील, सगळं राहील. 5 नंबरचा व्होल्टेज तो पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह झाला असला तर. आणि आवाज सुधरणं, बऱ्याच लोकांना आवाज नव्हते, मग ते कालच्या पद्धतीप्रमाणे त्यांचे व्होल्टेज वाढले. आता 5 नंबरचा व्होल्टेज जो आहे, हा व्होल्टेज प्रत्यक्ष स्वर तत्व आधारला आहे. अम अम विम विम ओम ओम रोम रोम लुम लुम इ ऐ ओ औ अम हा, हे स्वर आहे. 16 या तत्वात तो आधारला आहे. म्हणून हे ध्वनी जे आहे ते अदृश्य कंठस्थानात आहेत आणि त्यांच्या इच्छाशक्तीच्या लहरीवरती ते आवाज ठुमरी वगैरे काय असतील त्या निर्णय रागदारी गायले जाते. पण ही रागदारी गाताना आता पूर्वीला असं होतं की 7:30 आली पद्मावतीचं, तर त्या ठिकाणी विक्रम राजा होता, त्याचे हातपाय तोडून त्या नगरीत बसला आणि त्याने सोमरस पेत असतो. आणि मग त्याने राग आळवला, दीपोराग आवळला. त्याने डावीकडून उजवीकडे मंत्र म्हटल्यानंतर सगळ्या नगरामध्ये दिवे लागले. मग त्या याचा शोध घेतला विक्रम राजाचा. मग पुण्याच्या पद्मावतीच्या माडीत नेला. मग तुम्ही म्हणजे चौरंगनाथ हे पण मंत्र म्हणून दाखवा. मग त्याने म्हणून दाखवले. मग दीपला चौकड्यात दिवे लागले आणि ते म्हणे आता हे दिवे कमी करा. मग त्याने डावीकडून उजवीकडून डावीकडे मंत्र म्हणला, दीपराग गायला, तो दिवे संपले. पुन्हा डावीकडून उजवीकडे पुन्हा दिवे लागले. तसं आपण जेव्हा आपण ध्यानस्थ बसतो तेव्हा आपला जीवड दिसतो, लाईट दिसते. याचं कारण का? आपला अंधार दिसतो, लाईट येत नाही ध्यानस्थ बसल्यावर. त्याच्या वेळेस आपलं जे शरीरातले मंत्रविधी म्हणतो ते तुमचे डावीकडून उजवीकडे म्हटल्या गेल्यानंतर लाईट येते, उजवीकडून डावीकडे म्हणलं गेल्यानंतर अंधार येतो. आणि समोर मंत्र म्हणलं काहीच कळत नाही काय चाललंय ते, सुंभावस्था निर्माण होते. दैवी संपत्ती महामंत्राचा अनुभव असा आणि हजारो भाविकांना आलेला आहे. तर तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या. मंत्र म्हणा, राहायला काय भाग आहे ते उद्या पाहू. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. सर्वांचा एकच परमेश्वर. ओम सहस श्रीशा सहस्राक्षरभात समूर्त्या दशांगुलम. स्वयंभू विश्वराजा कलिगत्त महाराज की जय. जगत आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काळ भैरव की जय.
शरीश्वर महाराज की जय, खंडेश्वर की जय, हनुमान की जय, सर्व देव देवता की जय, साधु संतन की जय. हरिओम. हरिओम दत्त. ओम शांती शांती.